थंडी वाजणार असं वाटायला लागलंय. सोबत मी टॅबलेट घेतली आहे. इकडे ना काहीतरी ना मॅटर झालाय, ॲक्सिडेंट झालाय, मेजर झालाय का? अरे हो. तर त्यांच्यासाठीही त्यांनी छान मेसेज दिला की तुम्ही पहिल्यांदा प्रायोरिटी फॅमिलीला द्या. शेवटी जे काही करत आहोत ते आपल्या कुटुंबासाठी करत आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार, दुपारचे 3:30 वाजता आहेत आणि आम्ही निघालो आहोत पुण्यामध्ये. माझी एक मैत्रीण आहे प्रियांका, ऑफिसमधली कलीग. तर तिने ना मला पाठवलं होतं हे डिटेल्स. ती सद्गुरू वामनराव पै यांना फॉलो करते. तर आज श्री प्रल्हाद पै यांचं व्याख्यान आहे, तुमचा उत्कर्ष तुमच्याच हातात. आणि जर का तुम्ही उर्मिला निंबाळकरला फॉलो करत असाल तर तिनं सुद्धा या टॉपिकची ॲड केली आहे आणि तिनं सांगितलं आहे की ती सुद्धा येणार आहे. मी तिला भेटायला नाही निघाले. माझं पहिलंच ठरलं होतं. मी नंतर तिचा व्हिडिओ पाहिला, मला प्रियांकानं सांगितलं होतं. तर म्हटलं चला प्रीतीसाठी पण हे व्याख्यान चांगलं असणार आहे, तर त्याला घेऊन निघालो आहे आम्ही. आणि महत्त्वाचे पॉईंट्स, महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते, कारण ज्या मैत्रिणींना यायला जमणार नाही त्यांना माझ्या थ्रू कळेल एक्झॅक्टली की काय काय आहे या व्याख्यानामध्ये. चला मग आम्ही निघतोय. खाली आल्यानंतर कळालं की मी जॅकेट विसरली आहे आणि मला ना आज थोडीशी तब्येत बरी नाही आहे, थंडी वाजणार असं वाटायला लागलं आहे. सोबत मी टॅबलेट घेतली आहे, पण हे नाही घेतलं, जॅकेट नाही घेतलं. हे आयबुजेसिक प्लस पॅरासिटामॉल असणारी एक टॅबलेट घेतली आहे, कारण सर्दीनं जाम झाली आहे, म्हणजे डोकं आणि बाकीचं सगळं. तर मला माहिती आहे मला थंडी वाजणार आहे, कारण आता सुरुवात झाली आहे थोडी थोडी. आणि SP कॉलेजच्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम आहे. तर म्हटलं पुन्हा जर अचानक खूप थंडी वाजायला लागली तर सोबत असणाऱ्यांना त्रास माझा. आता आहो गेलेत वरती आणायला, मग आम्ही निघणार. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मी नक्की सांगेन की महत्त्वाचे मुद्दे काय काय सांगतायत. चलो. निघता आम्हाला 3:45 झाले आहेत आणि काय माहिती आम्ही आता वेळेत पोहोचतोय की नाही, पोहोचणार वेळेत. आणि ना त्यांचा एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म होता जो मी फिल केला आहे आणि त्यानंतर एक कोड जनरेट झाला आहे, तो कोड तिथे दाखवायचा आहे, QR कोड. आणि प्रीतीचं म्हणणं असं आहे, कारण त्याला प्रीतीच्या बाबांनी सांगितलं आहे की आपण जिथे निघालो तिथे एक फेवरेट बिर्याणी मिळते, हो ना, SP's बिर्याणी फेमस. हा, तर या लोकांना ना ती बिर्याणी सुद्धा खायची आहे. म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय, विषय चांगला आहे म्हणून मी घेऊन निघाली आहे लेकाला, तर त्याला बिर्याणी खायचंय म्हणून तो येतोय असं म्हणतोय आता तो गाडीत बसल्यावर. चला. 4:30 आम्हाला इकडेच वाजलेत, संचितीच्या इथेच. आणि गर्दी बघा किती आहे. कसं पोहोचणार आम्ही वेळेवर. आणि पिढी बोलली होती पुढे सीट हवी असेल तर जरा लवकर या, घ्या आता लवकर. अरे इकडे ना काहीतरी ना मॅटर झालाय, ॲक्सिडेंट झालाय, मेजर झालाय का? अरे हो, कार आणि 2 व्हीलर. आय होप की कोणाला काही लागलेलं असू नये. हा, तो 4 व्हीलरवाले ते माफी मागतायत, किरकोळ काहीतरी लागलंय बहुतेक. ऍक्सिडेंट म्हटलं ना की इतकी भीती वाटते ना, नको वाटतं यार. म्हणजे दुसऱ्याचा सुद्धा बघायला त्रास होतो. आणि प्रीतीश, तुला माहितीये का, जेव्हा तू छोटा होतास आणि तुला मी गावी आईकडे ठेवलं होतं जॉबसाठी, आणि पप्पा आणि मी 2 व्हीलरवरून या रस्त्यानं यायचो आणि मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ॲज अ चॅरिटीमध्ये सोशल वर्कर म्हणून मी काम करायची. त्यावेळेला मला आणि पप्पांच्या 2 व्हीलरला आमची काही चूक नसताना पाठवून एका रिक्षावाल्यानं बरोबर डेक्कनच्या बस स्टॉपच्या समोर धडक दिली होती. पडलो होतो आम्ही दोघं. किती दिवस म्हणजे मानेला हिसका बसलेला. नशीब थोडक्यात वाचलो होतो. पण ना, जेव्हा असं रिक्षावाल्यांच्याकडून होतं तेव्हा लगेच त्यांच्या मदतीला बाकीचे रिक्षावाले धावून आले होते, है ना. त्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकलो. आम्ही किती गरीब बिचारे, आमची काही चूक नसताना आम्ही ते सगळं सहन केलं आणि गपचूप निघून गेलो. आणि मी तर काय हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते, त्यामुळे गेले दीनानाथमध्ये आणि मग घेतली ट्रीटमेंट. तर आता हा ऍक्सिडेंट बघितल्यावर माझ्या काळजात एकदम धस झालं. हो, असं. लेट्स होप की कोणाला काही जास्त लागलेलं असू नये. चला, आता आम्ही इकडे पोहोचलोय. आता थोड्याच वेळात पोहोचू. बघूया कार्यक्रमाची काय म्हणजे अरेंजमेंट वगैरे कशी आहे. प्रार्थना जप. तर आता आम्ही आलो आहोत SP कॉलेज रोडच्या इथे आणि नीलम टॉकीजच्या इथे पार्किंगची सोय आहे असं ते स्वयंसेवक आणि आता जस्ट सांगितलं. तर तिकडे निघालोय आता पार्किंगकडे. तर स्वयंसेवक असतात जागोजागी, ते आपल्याला हेल्प करत असतात. छान नियोजन असतं एकंदरीत.
एकदम कॉलेजच्या ग्राउंडच्या जवळ आहे आम्ही, पण ट्रॅफिकमुळे इथल्या इथंच जायला वेळ लागतोय. पार्किंग व्यवस्था काय झालंय? फुल आहे म्हणते. अरे यार, हे शोधत आलो आम्ही पुणे विद्यार्थीगृह. पार्किंग फुल आहे. आता नाही का पण इथे लावायला गाडी? पार्किंग फुल आहे. कुठे लावायचं पार्किंग करायचं? ठीक आहे, या बघून. मोबाईल दे. हे आहे पुण्यातील एस पी कॉलेज आणि एस पी कॉलेजच्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम होणार आहे. आम्ही एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हतं की इतकी सारी गर्दी असेल. तर इतकी म्हणजे 100वी शताब्दी साजरी करायची होती आणि 1,00,000 लोकांचं टार्गेट होतं. तर माझ्या मते तितकीच लोकं होती आणि मला तर असं वाटतं की त्याहून जास्तसुद्धा तर असतं. आम्ही पोहोचलो आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे, बरीच गर्दी आहे. कुठे जागा मिळणार आहे, काही ऐकायला येणार आहे की नाही, काही आयडिया नाही आहे. सोय असेल तशी, है ना? खूपच गर्दी आहे. तर ही सगळी जी गर्दी आहे ही निघाली आहे त्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही आता पोचलो आहोत ग्राउंडवरती आणि बघू शकता एवढ्या 1,00,000 लोकांसाठी सुद्धा बसण्यासाठी खुर्चीची अरेंजमेंट करण्यात आली आहे. चिवडा, लाडू यांची पॅकेटं दिली जात होती, वडापाव दिला जात होता, चहा दिला जात होता आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं. वाटूया शताब्दी साजरी करूया, नाचूया गाऊया आनंद वाटूया, शताब्दी साजरी करूया, नाचूया गाऊया आनंद वाटूया, शताब्दी साजरी करूया. जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत संत श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आदरणीय प्रल्हाददादा पै यांचं तमाम पुणेकर वाशियांच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. एकवटली आहे आणि या विश्वाच्या कल्याणासाठी विश्व प्रार्थनासाठी एक विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना जप करतायत याची दखल जग घेणार आहे आणि या व्हायब्रेशन जगात जाणार आहे. आणि पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, आपण शांत सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. विठ्ठल विठ्ठल, तुमच्यातले कित्येक जण मोबाईलवरती काहीतरी करून इथे आले असाल किंवा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जे आपण चेक करतो ते. आत्ता तुम्ही हा जो आवाज ऐकलात तो तुम्ही ओळखलाच असेल की हा उर्मिला निंबाळकरचा आवाज आहे. तर उर्मिला निंबाळकर या जीवनविद्येला फॉलो करणाऱ्या आहेत पूर्वीपासूनच आणि आज त्यांना इकडं आणलं गेलं होतं ते म्हणजे जीवनविद्याचे जे काही नवीन ॲप ते लॉन्च करणार आहेत त्या लॉन्चिंग सोहळ्यासाठी. आणि ती सध्या अँकरिंग करते आणि तेच मी थोडंफार इकडं शूट केलं आहे. मी जिथे बसले होते तिथून एवढी काही क्लिअरली ते सगळं दिसत नव्हतं म्हणून मी स्क्रीनवरचं शूट केलं आहे. कार्यक्रम तसा खूप छान होता, पण सुरुवातीला हा लॉन्चिंग जो सोहळा होता ना हाच खूप वेळ चालला गेला आणि त्यामुळे प्रितीश खूपच वैतागला. दुसऱ्या दिवशी त्याचा SSTचा पेपरसुद्धा होता. हे बघा, इकडे आहे एसपीज बिर्याणी हाऊस. खूप हाऊस होती आमच्या दोघांना. या फिटलेले आहे आणि ट्रॅफिक चांगलंच जाम झालंय. एसपीज बिर्याणी हाऊसला बिर्याणी खायची होती या दोघांना. मस्त होती बरं का. अजिबात नाहीये, असं का खोटं सांगताय. या दोघांना बिलकुल आवडलेली नाहीये. फेमस आहे ना पुण्याची. हा, फेमस आहे म्हणूनच ती एकदा खाऊन बघायची होती की एक्झॅक्टली काय इतकी फेमस आहे ती. तर काय प्रितीश, कसं वाटलं तुला? एकदम भारी, आ खूप चांगली. खरं सांग ना. खरं सांग. तर त्याला तर बिलकुलच नाही आवडली. एक चिकन बिर्याणी आणि एक मटन बिर्याणी, 2 1150 रुपये बिल झालं. आणि प्रितीश म्हणतोय पैसे वेस्ट गेले आपले, कारण एक तर त्याने मटन बिर्याणी खाल्लीच नाही बिचाऱ्याने. तर जितकं काही नाव आहे या एसपीज बिर्याणीचं तितकं काही ही चांगली नाहीये. तर असं आहे एकंदरीत. चला आता आम्ही घरी निघालोय आणि कार्यक्रम खूप छान होता. आणि उर्मिला निंबाळकर, तुम्ही बऱ्याच जणी तिला फॉलो करत असाल तर ती आज इकडे अँकर म्हणून होती आणि छान अँकरिंग करत होती.
ॲपचं महत्त्वाचं म्हणजे ॲपचं उद्घाटन केलं त्यांनी आज, इनॉग्रेशन केलं. काय बरं ॲपचं नाव आहे प्रितीश? जीवन विद्या असं आहे. तर 8:45 होत आहेत आणि आम्ही आता निघालो घरी. आजचा दिवस एकंदरीत खूपच छान गेला आणि सद्गुरूंच्या लेक्चर्समध्ये जर का तुम्हाला ते लेक्चर पाहायचं असेल तर यूट्यूबवरती ते अवेलेबल सुद्धा आहे 1 तासाचं. तर खूप छान विचार आहेत बेसिकली त्यांचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं जाणवलं की त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे थॉट्स आहेत ना, ते माझं जे आवडतं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, याच पुस्तकावरती ते विचार त्यांचे डिपेंड आहेत. कारण त्यांनी खूप काही एक्झाम्पल्स दिले, सांगितलं. तर त्या सगळ्यांमध्ये की तुमच्या अंतर्मनाची शक्ती हाच विषय जास्त होता. आणि त्यांचा मेन संदेश असा होता की अंतर्मनाकडे आपल्या इतकी ताकद असते की आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळवून देऊ शकतं. पण कधी जेव्हा तुम्ही स्वतःसाठी मागता सेल्फिश वृत्तीने, स्वार्थी वृत्तीने, तेव्हा ते नाही होत सफल. तर स्वतःबरोबर इतरांच्यासाठी पण तुम्ही जेव्हा काही मागता तेव्हाच ते तुम्हाला मिळतं. किंवा एखादा ग्रोथ रिलेटेड थॉट आहे, म्हणजे स्वतःच्या ग्रोथ बरोबर आपल्यासोबत बाकीच्यांचे, आपल्या आसपासचे जे लोक आहेत त्यांच्यासुद्धा भल्याचा जर आपण विचार करत असेल आणि त्यांच्याही ग्रोथचा विचार करत असेल तर आपली नक्कीच ग्रोथ होते आणि स्ट्रेसफुल लाईफ राहतं. सद्गुरूंनी अजून एक मेन थॉट काय सांगितला की आपण हल्ली सर्वजणच लाईफस्टाईलवरती फोकस करत आहोत. आपलं स्टेटस, घर, गाडी, ब्रँडचे कपडे, ब्रँडच्या सगळ्या वस्तू, या गोष्टींवर आपण फोकस करत आहोत. आणि या सगळ्यामध्ये आपण लाईफवरती, आपल्या जीवनावरती फोकस करायला विसरून गेलो आहोत. लाईफस्टाईलला फोकस करण्याऐवजी लाईफवरती, तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या जीवनावरती फोकस करा असं ते म्हणतायत. जेव्हा वर्कॉलिक आपण लोक बघतो आजूबाजूला किंवा स्वतः कंपनीचे ओनर आहेत, बिझनेसमॅन आहेत आणि ते फक्त बिझनेस करतात आणि फॅमिलीकडे लक्ष नाहीत देत, तर त्यांच्यासाठीही त्यांनी छान मेसेज दिला की तुम्ही पहिल्यांदा प्रायोरिटी फॅमिलीला द्या. शेवटी जे काही करत आहोत ते आपल्या कुटुंबासाठी करत आहोत आपण. तर असे काही विचार जेवढे मला आठवत आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आणि मी जीवन विद्याला फॉलो करते, त्यांच्या चॅनलला मी सबस्क्राईब पण केलेलं आहे. त्यांचे विचार ऐकत असते मी अधूनमधून. काम करत त्यांचा व्हिडिओ लावून दिला आणि हेडफोन लावला तर छान मस्त मोटिवेशन मिळतं आपल्याला. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की उर्मिला निंबाळकरनी त्या ॲपचं लॉन्चिंग केलं, म्हणजे तिनं अँकरिंग केलं आणि बाकीची मंडळी दिलीप वळसे पाटील, सुप्रियाताई सुळे आणि टाटाचे रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला जीवन विद्याकडून. आणि स्वीकारण्यासाठी त्यांच्या थ्रू कोण आलं होतं? वाघ म्हणून आले होते त्यांचे. गिरीश वाघ का गिरीश समथिंग ना, वाघ म्हणून ते आले होते. कारण माननीय रतनजी टाटा यांची तब्येत थोडी अस्वस्थ आहे त्यामुळं. तर झाला कार्यक्रम छान. आणि चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर का कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, स्ट्रेस फ्री राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय, गुड नाईट.